गोलंदाजी मार्कवर विशाल जाधव मॅक्सवेल असेल पवेलियन एंडच्या दिशेने. चला सामना चालू करायचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 षटकांच्या सामन्यासाठी विशाल जाधव मॅक्सवेल गोलंदाजी मार्कवर, तर समोर आकाश पांडुरंग काळे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने आकाश काळेसाठी विशाल जाधव सज्ज. पहिला चेंडू कट केला गेलाय, सुरेख फटका आकाश काळेने सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं ना तर मागच्या सामन्यामध्ये जो फॉर्म आकाश काळेने सोडला होता त्यानंतर तोच फॉर्म कॅरी केला या सामन्यामध्ये देखील. पहिल्या चेंडूवरती सुरेख सुरुवात, चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, चौकाराने धावसंख्येचा श्री गणेश झालाय. दुसरा चेंडू विशाल जाधवला थोडंसं काहीतरी वेगळं करावं लागेल. यावेळी स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय आपल्याला, खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव आली अवांतर. एका अवांतर धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या झाली 1 चेंडू अखेर 5 धावा. कुठेतरी प्लॅन आपल्याला विशाल जाधवचा पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. यावेळी फुल टॉस चेंडू, घुटना टेक और आकाश काळे का 4 देख. सुरेख फटका आकाश काळेच्या बॅट मधून. 2 चेंडू अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावांवर. दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 9 धावा. अगदी पुण्यापासून इथपर्यंतचा केलेला प्रवास आज आकाश काळे सार्थ ठरवतोय. तिसरा चेंडू विशाल जाधव. यावेळी पुन्हा एकदा तीच दिशा निवडली आहे. पहिल्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय आकाश काळेच्या बॅट मधून. या इनिंगचा तिसरा चौकार. भल्या भल्यांना फुटतोय घाम त्याची एंट्री पाहुनी. प्रत्येक मैदान गाजून ठेवलंय आमच्या आकाश काळे भावानी. सुरेख फटकेबाजी. पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली होती त्याच पद्धतीची फलंदाजी या सामन्यामध्ये देखील सुरू केली आहे. थँक्यू. आपल्याला पाहायला मिळतं स्कोर कार्ड वरती स्कोर 3 चेंडू अखेर 13 धावा. आकाश काळे ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी समोरच्या दिशेने फोर्स केला गेला. अजून एक चौकार आकाश पांडुरंग काळेच्या बॅट मधून. थँक्यू. वन साइड हिरो आहे आकाश काळे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये देखील वन साइड बॅटिंग करतोय. विशाल जाधवला दडपणाखाली आणलंय. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. चेंडूचा चेस केला गेलाय मात्र चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केले गेले. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. येस इट इज. 3 धावा कंप्लीट केले गेल्या. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावांवर. शेवटचा चेंडू राज पवार स्ट्राइकला. मोठा फटका खेळला गेलाय राज पवारच्या बॅट मधून मात्र क्षेत्ररक्षक सचिन. चेंडू खाली आलाय. पहिल्या विकेटचं पतन. राज पवार बॅक टू द पवेलियन.
चला न्यू बॅटर राज पवारच्या जागेवर आला न्यू बॅटर गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं ना तर गौरव जाधव देखील विस्फोटक फलंदाज आहे. गौरव जाधव समोर गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येईल, कारण आकाश काळेने आतापर्यंत जर पाहिलं ना तर या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात 19 धावा, वैयक्तिक 19 धावांवर खेळतोय आकाश काळे. चला थोडंसं फास्ट करायचंय. चला थोडं फास्ट करा प्लीज. गोलंदाजी मार्कवरती मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच एकमेकांसमोर आकाश काळे, निखिल जाधव. पहिल्या सामन्याचा सामनावीर आकाश काळे स्ट्रायकिंग एंडला असेल तर निखिल जाधव गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे ठेवला गेलाय. आकाश काळेची खेळी समाप्त. मास्टर माइंड खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं ना तर निखिल जाधवने स्विच हिट साठी तिथे खेळाडू लावला होता आणि त्याच्याच हातामध्ये आकाश काळेने झेल दिलाय. आपण इथे पाहतोय पालघर लोकसभा अध्यक्ष श्री जयेंद्र पाटील साहेब यांचे इथे मंचावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप खूप स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी जर पाहिलं ना तर एका चेंडू अखेर धावसंख्या झाली 20 धावा. पाहतो शंकर सकपाळ यांना मैदानामध्ये. इनॅट नंबर 4 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शंकर सकपाळ यांच्या बॅटमधून. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर चाललाय. षटकार आले. या षटकारानिशी धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 धावा. पहिल्या चेंडूवरती आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता शंकर सकपाळ यांनी. सुरेख फटका पाहायला मिळाला. निखिल जाधव जर पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती आकाश काळेची विकेट मिळाली, मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. तिसरा चेंडू देखील समोरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आलाय. शंकर सकपाळ देखील माघारी. अजून एका विकेटचं पतन. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ.
28. ओमकार काय बोलशील ज्यावेळी ती कुठेतरी संघाची धुरा आकाश काळेच्या खांद्यावरती, परंतु आकाश काळे मोठ्या प्रयत्नामध्ये मात्र नक्कीच साजेशी खेळी करता आली नाही आणि संघ थोडा अडचण येऊ शकतो का? येस विकास सर, आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, त्यानंतर केवळ आणि केवळ 8 धावा निखिलने खर्च केल्या, त्यामुळे थोडस पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केला होता विशाल यांची एक विशाल अशी कामगिरी पाहायला मिळाली. जरी 5 चौकार आले होते, 4 चौकार आले, त्यानंतर शेवटच्या क्षणी मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र झेलच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 29 माफ करा 29 धावा. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सचिन. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रदीपच्या माध्यमातून, मात्र बॅटचा आणि चेंडूचा काही एक संबंध नाहीये. अगदी जर पाहिलं ना तर ऑफ स्टंपच्या बाहेर गेला, तिकडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, निर्धाव चेंडू आलाय. दुसरा चेंडू अगदी जर पाहिलं तर राईट आर्म राऊंड द विकेटने चाललाय, अँगल बनवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढलाय, चेंडू खाली विशाल जाधव मॅक्सवेल, मात्र चूक झाली आहे. अगदी जर पाहिलं ना तर चेंडू मध्ये हात टाकला होता, मात्र चौकार आलाय. या चौकारानिशी धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 धावांवर. झेलची संधी होती, चांगला प्रदीप स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला, थोडासा सीमारेषेच्या थोडासा मागे आदळला गेला, तदनंतर पाहिलं तर हा चौकार येताना पाहायला मिळाला. ओहो स्वतःला शपळ केलं, आक्रमण खेळून गेला क्षेत्ररक्षकाशी, मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय शेवटच्या क्षणापर्यंत नजर रोखून धरल्या, चांगला रनअप पाहायला मिळाला आणि हा झेल होताना पाहायला मिळाला. प्रदीप चांगला फटका सजवला होता, नो डाऊट फटका देखील तितकाच चांगला होता, हो तितकंच चांगलं साजेसं पाहायला मिळतं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणासाठी एकदा ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत डीजे. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. हॅट्रिक बॉल असेल, पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील कंप्लीट होईल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज लागली आहे, चेंडू लॉंग स्टॉपला चाललाय, एक धाव कंप्लीट केली गेली, एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 धावा.
शेवटचा चेंडू असेल. न्यू बॅट्समन नेम. शेवटचा चेंडू नितीन जाधव. व्हाईट बॉल. रनआउटची अपील केली गेली होती, मात्र अपील फेटाळून लावली आहे. व्हाईट +1 2 धावा स्कोर कार्ड वरती. अहिर संघ. बॅट्समन नेम चैतन्य. हॅलो चेक. आपण पाहताय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 36 धावा. आपण पाहतात मनसे चषक आदरणीय सन्माननीय विनोदजी मोरे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेलं हे स्पर्धा. दैत्यवशा स्पर्धेचं आयोजन. टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिला अक्रॉस द लाईन. मस्तक पे दस्तक. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. येतोय खणखणीत दणदणीत मनसे षटकार.
संतोषाचा शुभ सन्मान घेऊया. आदरणीय सन्माननीय जयेंद्र पाटील साहेब पालघर लोकसभा यांचा मात्र इथे शुभ सन्मान आपले आयोजक ज्यांच्या स्वप्नाखालील स्पर्धा आदरणीय सन्मान विनोदजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. माईची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन मात्र सन्मानित केलं जाईल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. सहर्ष सहर्ष स्वागत आणि आभार. कॉल कोणाचा असेल? एनडीसीसी सोनाट हेड कॉल केला गेला. एनडीसीसी सोनाट संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमेश, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. 5 षटकांचा सामना असेल. कालच्या दिवसापासून पाहिलं तर स्कोर कमी देखील होतोय, जास्त देखील होतोय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू प्रथमेश. विनायक दादा, कालच्या आपण सामने पाहत आलोय. आजच्या सकाळच्या सत्रातील दोन्ही सामने हाय स्कोरिंग झालेत. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा तुमचा प्रयत्न? एक 60-70च्या आसपास नेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 60-70. आपण आपलं कॉम्बिनेशन देखील चांगलं बनलं असेल. गावडोशी KUCC संघ आपल्या समवेत आहे. अगदी जर पाहिलं ना तर KSK मधील टॉप 2 संघ आपण पाहतो. गावडोशी बरोबर खेळण्याची म्हणजे आम्ही बरेच वर्ष एकमेकाचे अपोजिट राहिलो, पण यावर्षी दोघांना सोबत खेळण्याचा हे भेटलेलं आहे. सगळे दोन्ही पण टीम एकदम पॉझिटिव्ह आहेत आणि बॉन्डिंग पण चांगली जमणार आहे.
15 धावा. पुन्हा एकदा निखिल तो जमखम दाखवताना पाहायला मिळतोय. आणि हा पुन्हा एकदा निखिल. नक्कीच प्रेक्षकांसाठी माहिती आहे, तो निखिल हा व्यावसायिक क्रिकेट मधला एक नावलौकिक आहे. आपल्या गावचे घोडे पारुड गाव या गावाला बिलॉंग करणारा हा प्लेअर आहे. क्रिकॉन कप असो किंवा मोठे मोठे व्यावसायिक कप, याच्यामध्ये क्रिकॉन कप मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा फलंदाज होता. त्याच्या नावावरती बाईक सुद्धा आली होती. हाच तो निखिल मोठ्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळताना पाहतो. महाबळेश्वर गावचा एक सितारा म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं. पुन्हा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकाचा फटका फसला आहे. शंकर आहे चेंडू खाली. ओ शंकर, काय काय घडलं? ज्याबद्दल बोलत ना ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. आणि इथे मात्र जेल केलं धरतीला दान. कदाचित काय घडतंय, अशा प्लेअरला तुम्ही जर जीवदान दिलं तर मात्र नक्की त्याचा भुर्दंड भरपूर काय भोगावा लागेल. विचार विनिमय करावा लागेल शंकरला. ये क्या हुआ? राज बोलत असेल, ज्याबद्दल बोलतात ना जी करताय तुझे गले लगा लो, तर राज उलटा बोलत असेल जी करताय तेरा गला दबा दो. जेल होता राज. चांगली गोलंदाजी, एक देवळी एक्सप्रेस KSKचा एक ब्रँड म्हणून ज्याची ओळख आहे राज. चांगली संधी उपलब्ध करून निखिल सारख्या प्लेअरला मात्र नक्कीच उपलब्धी करून दिली तर विकेटसाठी. परंतु शंकर 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 इथे मात्र काय घडलं? जेल केला धरतीला दान म्हणून वारंवार दगडी चाळीतून तो दावा देतो. चुकीला माफी नाही. तुम्ही जर चुका कराल, या अशा फलंदाजाला जर जीवदान मिळेल तर मात्र त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू. ओ ताकदीचा वापर, फटका आहे प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सबर. हा हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार येतोय मनसे षटकार. ऐकूया षटकारसाठी डीजे मार्फत एक सुरील संगीत. डीजे धावसंख्या जर पाहिली तर 29 आणि हा सुद्धा चौकार जाणार का? येस, करारा प्रहार. इथे मात्र नजाकतद्वारा स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या होते 33. खूप 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 आणि खूप महागडं षटक राज यांचं, ज्याच्यामध्ये 6 चेंडू 33 धावा अर्जित केल्या गेल्या. त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. अप्रतिम फलंदाजी. आकाश, ज्यावेळी निरार्थक फलंदाजी, एका बाजूला आकाश आणि एका बाजूला नक्की निखिल, हे समीकरण प्रेक्षकांना सामना पाहायचा होता. पण आकाश जास्त धावा न करता मात्र नक्की तंबूच्या आशयाला परतला. पण तो निखिल, माझ्या नावाची चर्चा का वारंवार केली जाते? का मला KSKचा ब्रँड अँबॅसिडर बोलला जातं? का माझी वर्णी व्यावसायिक क्रिकेटमध्ये लागते? ते दाखवताना पाहायला मिळतो. एक KSKचा तेज तर्रार गोलंदाज अर्थातच राज पवार याच्यावरती प्रतिहल्ले चढवले गेले. पहिल्या षटकामध्ये 33 धावा, 4 षटकार, 1 चौकाराचा समावेश असेल. अप्रतिम अशी फलंदाजी. आता 18 चेंडू 18 धावेची गरज असेल. 18 चेंडू 18 धावेची गरज असेल. समीकरण काय होणार पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र गणेश मित्रांनो, माहिती टाकतो, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले परंतु क्रिकेटची आवड जोपासणारे आहिर गावचे सुपुत्र जे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. चांगला गोलंदाज. कदाचित मी जर बोललो तर या गोलंदाजाला पहिलं षटक हाताळणं गरजेचं होतं, कारण याच्यामध्ये यॉर्करची खेळी करण्याचं मात्र पूर्ण क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, ज्या चेंडूला संबोधलं जातं तो चेंडू हाताळण्याची नक्की त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आणि कुवत आहे. पुढे गणेश सज्ज होताना बघायला मिळतंय. जयदीप, गरज नसावी कदाचित तरी वरचे, जर उभ्या बॅटने चेंडू येत आहेत तर कदाचित गरज नसेल. चांगला चेंडू गणेश यांचा. पुन्हा एकदा माहिती देईन, गणेश आहिरगावचे सुपुत्र, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असतात, परंतु क्रिकेटवरचं प्रेम, आपली ड्युटी निभावता मात्र नक्कीच क्रिकेटला सुद्धा तितकाच वेळ देतात. आणि सुरुवातीची गोलंदाजी सुद्धा हाताळताना पाहायला मिळतात. चांगलं आपल्या पॉवरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे.
थोडंसं कदाचित समीकरण बिघडलं गेलं कदाचित राज, कारण की जेवढा फास्ट स्पीडवाला गोलंदाज म्हणजे तेज गतीचा गोलंदाज त्याच्यावरती मात्र निखिल सारखा ज्याची बॅटिंग परफेक्ट आहे तो मिड ऑन हे क्षेत्र किंवा वाइंडिश लॉग ऑन असेल हे क्षेत्र निवडतो, त्याच्या अगेन्स्टमध्ये कदाचित स्लोअर गोलंदाज हाताळणं गरजेचं होतं. पुन्हा जयदीप डान्सिंग राऊंड खेळताना प्रयत्न होता. सचिन असेल चेंडू खाली, कोणती चुकी करत नाही, एक धाव. धावसंख्येचा जर एकंदरीत विचार केला तर धावसंख्या धाव पडल्यावरती अर्जित केली जाते. धावसंख्या होते 34. निखिल जर पाहिलं तर 7 चेंडू 32 धावेची खेळी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दुहेरी धाव मध्ये कन्वर्ट केली. पंतांकडे वाईटची दाद मागितली होती, पंतांनी मात्र दाद फेटाळली. दुहेरी धाव अर्जित केली गेली. धाव पडल्यावरती धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 36 धावा. 36 आकडा आठवला, नक्की आठवतो तुझा माझा 36चा आकडा. या आकड्यामध्ये प्रेम सुद्धा आहे, या आकड्यामध्ये दुश्मनी सुद्धा आहे. 36. पुन्हा एकदा गणेश सज्ज होताना पाहायला मिळते. निखिल असेल गोलंदाजी मार्गवर आपण पाहतात. मंच चषक 2025 मान सन्मानाची स्पर्धा आदरणीय सन्मान विनोदजी मोरे यांच्या स्वप्नातून साकारलेलं हे दैदिप्यमान आयोजन. ओहो, लोअर फुलटॉस होता, कलात्मक क्लासिकल. इथे नव्हती नजाक, इथे होती नजाकत, नव्हती ताकद आणि चेंडू येतो नजाकत भरा, मनसे षटकार. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 42 धावा. ऐकूया षटकाराच्या समाप्तीसाठी एकदा डीजे मार्फत एक सुरील असं संगीत. गरज कदाचित जयदीप स्ट्राइक रोटेट करणार का निखिल या मनसे चषक 2025 मधल्या पहिला फलंदाज ठरणार का? वैयक्तिक 50 धावांची खेळी करणारा हाफ सेंचुरी वाला. पाहूया जयदीप काय रणनीती असेल, स्ट्राइक रोटेट करणार की स्वतः मात्र जमखम दाखवणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. गोलंदाजी मार्ग नितीन वैयक्तिक पहिलं सांगितलं, तिसरं षटक ओ गरजेचं होतं. यालाच बोलतात कॅल्क्युलेट क्रिकेट, सन्मान देणं. आपल्या फलंदाजाला मात्र मान सन्मान देऊन त्याला मात्र हाफ सेंचुरीचा मानकरी जर बनवायचा असेल तर जयदीपाने केलेली कामगिरी अप्रतिम, उल्लेखनीय असं नक्की त्याच्याकडे पाहिलं जाईल. पुन्हा एकदा असेल आता नितीन तू निखिल आता मात्र जिंकण्यासाठी 8 धावा, निखिलला 10 धावा कराव्या लागतील. 2 षटकार जरी आले निखिलच्या बॅटमधून तरी 50 होतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफ ब्रेक केला होता, बोटांमधली जादू सत्यामध्ये उतरवताना पाहायला मिळाली. निखिल कधी वाईट साठी चेंडू सोडला होता, त्यानंतर पाहिलं नितीन ऑफ ब्रेक करतोय. ओहो, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नितीन इथे मात्र फिरकीचा जादूगार ठरताना पाहायला मिळतोय. देवळी गावचे सुपुत्र नितीन. आतापर्यंत निखिल टू नितीन हे समीकरण त्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाले. आता काय रणनीती असेल पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची एक लागली गेली, दुसऱ्या धावेसाठी पळणार का, जावं लागेल कारण किपर जाग्यावरती नाही. निखिलला माहिती आहे माझी विकेट सेफ होऊ शकते कारण की तिथे मात्र किपर स्वतः चेंडू मागे धावताना पाहायला मिळतं. दुहेरी धावसंख्येत 2 वाढ होते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होतीये 45 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल. 8 चेंडू 6 धावेची गरज. तरी पुन्हा नितीन यांनी सामन्यामध्ये रंगत. नितीन आणि गणेश जर कदाचित पहिल्या षटकामध्ये जास्त धावा गेल्या नसत्या तर कुठे मध्ये हा सामना पाहण्यामध्ये थोडंसं प्रेक्षकांचा सुद्धा मन जिंकणारा सामना हा पाहायला मिळाला असता. पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेत चढवलेला चेंडू हा जाणार का? येस, इट इज षटकार. क्लासिकल कलात्मक शॉट येताना पाहायला मिळतोय आणि हा षटकार निखिल जर वैयक्तिक पाहिलं तर 48 धावा आणि हा सामना विजेता होताना पाहिला. 2 धावांची सेंचुरी राहिली.
त्या धावा चेंडूवरती 2 धावा नसत्या घेतल्या तर कधी 50 झाले असते, पण 48